मीडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। रतनलाल सी बाफना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है। नाही, वस्तुस्थिती आहे, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्यावर 3 वर्ष 12 दिवसांनी मी कोणाला तरी मोबाईल माझ्या पी रामेश्वरनी त्या ठिकाणी मोबाईल दाखवला आणि मी त्यांना मोबाईलवर धमकी दिली आणि म्हणून पुण्याला ही घटना घडली आणि म्हणून त्यांनी पुण्याला तर तो गुन्हा नोंदवला नाही, पण मुक्ताईनगरला निंभोरा आउट पोलीस स्टेशन आहे तिथे एका PSI कडे त्या ठिकाणी गुन्ह्याची नोंद करावी किंवा ती केली गेली होती आणि ती करण्यासाठी अनिल देशमुखांनी SP-वर दबाव आणला। SP-नी मलाही सांगितलं वारंवार की भाऊ आज 3 वर्ष 12 दिवसांनी मी तुमच्यावर असा गुन्हा कसा काय दाखल करू शकतो। त्यांनी सांगितलं पुण्याला घटना घडली तर पुण्याला करा, पण त्यांनी ते कुणी ऐकलं नाही। तुम्ही तिथेच करा, मुक्ताईनगरमध्ये तिथेच दाखल करा आणि म्हणून वारंवार SP-वर खूप दडपण आलं। SP-नी मला सुद्धा सांगितलं होतं आणि या बाबतीमध्ये मी स्वतः अनिल देशमुखांशी बोललो होतो। त्यांना विचारा की बाबा तुम्ही असे खोटे गुन्हे दाखल काय करायला होता 3 वर्ष 3.25 वर्षांनी आणि मी काय तर फोनवर कोणाला धमकी दिली, हा गुन्हा होऊ शकतो। पण त्या केसला मोका लागू होता म्हणून त्या केसमध्ये मला टाकायचं होतं की मलाही मोका लागेल, हा त्या मागचा हेतू होता आणि म्हणून खोटी कंप्लेंट त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती। या संदर्भामध्ये पुरावा म्हणून मी तुम्हाला सांगेन की जे यातले मास्टर माइंड होते ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण, विशेष सरकारी वकील, स्पेशल PP यांचं जे संभाषण रेकॉर्ड झालेलं आहे, जे देवेंद्रजींनी त्याचं सगळं ते रेकॉर्डिंग विधानसभेमध्ये वाजवलं होतं, त्यातही त्यांनी म्हटलेलं होतं, याचा उल्लेख त्यांनी त्यात केलेला होता या खोट्या कंप्लेंटचा की माझं डोकं कसं चालतं बघा। 3 वर्ष 12 दिवसांनी मोबाईलचं कुठलं रेकॉर्डिंग राहत नाही, त्याचं ट्रॅकिंग राहत नाही आणि म्हणून 3 वर्ष 12 दिवसांनी मी हा गुन्हा दाखल करायला लावला त्या ठिकाणी। याला डोकं लागतं, क्रिमिनल माइंड लागतो त्याच्यासाठी। हे प्रवीण चव्हाणांनी त्याचा उल्लेख केलेला आहे आणि अनिल देशमुखांनी कशी मदत केली या कामामध्ये याचं त्यांनी कौतुक केलेलं तोंड भरून की त्यांनी लगेच ऐकलं, लगेच SP-ला कसा दाटला, कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा, याचा उल्लेख अगदी स्पष्टपणे ॲडव्होकेट प्रवीण चव्हाण यांनी केलेला आहे। या विरोधात तुम्ही तुमची भूमिका मध्ये तर CBIने चौकशी केलेली आहे, CBIने चौकशी केलेली आहे संदर्भामध्ये, कारण आमचं सरकार आल्यावर आम्ही सांगितलं की बा याची चौकशी CBIकडूनच व्हावी, कारण हा पेनड्राईव्ह देवेंद्रजींनी सभागृहात दाखवल्यानंतर सरकार त्यावेळेला उद्धवजींचं होतं, आघाडीचं होतं आणि त्यावेळेला आमचं तिथल्या पोलिसांवर ते म्हणे आम्ही आमच्या पोलिसांकडून चौकशी करतो, पण आमचा तुमच्यावर भरोसा नाही ना, कारण तुम्ही जेवढे खोटे गुन्हे आमच्यावर दाखल केलेले आहेत आणि म्हणून आम्ही सांगितलं की याची चौकशी CBIकडून करा आणि ती चौकशी मग सुदैवाने आमचं सरकारही आलं। आमचं सरकार आल्यावर मग आम्ही ते CBIकडे सोपवलं आणि CBIने त्याच्यामध्ये अतिशय विस्तृतपणे अतिशय स्पष्टपणे चौकशी केलेली आहे। त्या चौकशीमध्ये मला वाटतं जे खरं असेल ते SP-नी सांगितलं असेल, मुंडेंनी तेच त्यांनी सांगितलं असेल आणि त्यांनी सांगितल्यापेक्षा या सगळ्या गोष्टीचं रेकॉर्डिंग आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे की अनिल देशमुखांनी कसा गुन्हा दाखल करायला लावला खोटा, किती जोर त्यांनी SP-वर दिला, कसं गिरीश महाजनांना फसवायचं होतं, याच्यामध्ये मोकामध्ये टाकायचं होतं, हे त्या पेनड्राईव्हमध्ये आलेलं आहे सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार। जाणीवपूर्वक सोडवून देणे केलं गेलं असेल। माधुनीला काय म्हणाल, तो पेनड्राईव्ह जर आपण बघितला तर काहीही करून गिरीश महाजनांना फसवा, गिरीश महाजनला जेलमध्ये टाका, गिरीश महाजन संपले म्हणजे मग देवेंद्र फडणवीस संपले, ते संपले म्हणजे भाजप संपली, वरतून मला आदेश आहे। हे PP जे सरकारी वकील आहेत विशेष प्रवीण चव्हाण हे वारंवार सांगतायत ना आणि त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे सरळ सिनेमासारखं। हे आम्ही काही तोंडी सांगत नाही कोणाची म्हटलं म्हणून, त्याचं रेकॉर्डिंग आहे आणि ते देवेंद्रजींनी सभागृहातच दिलेलं आहे आणि म्हणून सूडबुद्धीने खूप कामं झालेत त्याच्यामध्ये। देवेंद्रजींनाही फसवा, अजून आमच्या 1-2 मंत्र्यांना फसवा, पण गिरीश महाजनांना नक्की त्यात फसवा। यात फसत नसतील तर एखादे ते मुंबई नाशिकहून जळगावला जात असताना पोलिसांना गाड्या अडवायला लावा चौकशीच्या नावाखाली, त्याच्यामध्ये मग त्यांची डिक्की उघडा, त्यांच्या डिक्कीमध्ये काहीतरी अंमली पदार्थ टाकून द्या, चरस गांजा हेरोईन टाकून द्या, ड्रग टाकून द्या आणि त्यात त्यांना अटक करा, 2 वर्ष सुटणार नाही त्यातून ते। हे स्पष्ट त्या रेकॉर्डिंगमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये आलेलं आहे। त्याच्यामध्ये पोलीस अधिकारी आणि तुमचे सरकारी वकील, विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे बोलत आहेत, असं प्लॅनिंग करतात आम्ही तुम्हाला अडकवण्यासाठी। हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे, त्याला कोणाला काही विटनेसची गरज नाही। जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन 80 फुटी कांदळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा, सुरेश कलेक्शन्स एंड क्रिएशन, जळगाव। हे गाइस, ताज़ा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।